इकडे एखादी जराचं तेल आणून मागितलं डोक्याला लावाले तर ते तर नाही आणून देणं होत. सारी शेपटी पडत चालली माहिती केसायची. ते नाही होत. नाही होय नाही, उठलं सुटलं वावरात आहे, वावरात आहे, वावरात काय आहे नाही गाडलं. घेऊ ते खाताचं पोतं पकड. अभय कमी झालं ना, पाणी बंद झालं ना, खाताचं पोतं पकड. चाल वावरात चाल, खाट टाकाले. उघाड आहे आता, उद्यापासून पाणी येईन ना तर खाट टाकणं होणार नाही. वावरात पुरी पेंडे टिकते मग पायाले. चाल पटकन घे. काय म्हणून राहिले? एवढं मोठं खाताचं पोतं मी उचलू म्हणजे तुम्ही का मला माणूस समजून राहिले काय? हां, का मी बाईची जात होय? बाईची जात नाजूक असते जराशी. माणसाले 2-3 माणसं पकडानं पहा ना, सायकलीवर ठेवायला लावा. तुम्ही कोणत्या गोष्टी मला सांगा तर मीच करीनच काय खरं. एवढं मोठं खाताचं पोतं मला सांगून राहिले आणि त्या खात टाकायला की मी येत नाही म्हटलं. 2-4 बाया सांगून द्या, माझे हात सारे भरते त्या खातानं. असे हातावर सगळे उबसते ते मिठासारखं. मी टाकत नाही, मी येत बी नाही वावरात. माझ्या साऱ्या पायाले पेंडच्या पेंड टिकते मातीचे. सारे काठीच्या काठी खूप असते. मी येत नाही, तुम्ही जात बसा. अव तर मजुरा मागं चाल ना, मजुरा मागं लक्ष ठेवाले फक्त. हे तसंच म्हणता, मला खोटं बोलून नेता वावरात आणि मला मग तिथं खुरपाले लावता, मला काही ना काही करायला लावता. मी मजुराच्या मागं येत नाही, तुम्हीच जा, तुम्हीच पाहत बसा आणि तुम्हीच हय करत बसा. ते काव तू कशी म्हणे तवा लग्नाच्या वेळेस आपल्या दोघाले त्या आईबाबांना बोलासाठी पाठवलं होतं, जा म्हणे भाऊ म्हणे अलग म्हणे बोलाले. तेव्हा म्हणे तुमच्या घरी वावर आहे काय? 5 एकर वावर आहे, कोणतं काम करता तुम्ही? पीक किती येते? सोयाबीन किती झाली? तेव्हा कशी म्हणे तेवढं विचारच लागत असते. तेवढं विचारा नाही लागत का? कसे धरले आले, कसे कोणते पाहुणे का धरले का दिले, कशाला देऊन देणार आहे काय? मग काही कामं करायसाठी पाठवलं काय मायनं? घरचे कामं करतो ना. तुम्ही म्हणता का वावरातही चाल, तर ते नाही होत माझ्याकडून. म्हणजे जा आपल्याच घरच्या वावर त्याला जीवावर ते काम करायच्या. हो, बाया सांगा, हे फुलं चांगलं दिसते ना. अहो तर बायकाच्या मागं तर चाल, बायका मागं लक्ष ठेवाले. फक्त नको पुंजाने नको असतो ना, तू फक्त सावलीत बसून राहतो निंबाच्या अजिबात झाडाखाली. नाही. सावलीत बसून म्हणता तुम्ही, मांग मला नेलं ना फुल्या डोबाले, तर मला सारे तुम्ही बसू नाही दिलं सावलीत आणि जेऊ बी नाही दे. आणि नुसतं कर 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 निरी डेंग लावली तुम्हाला मागं तुम्ही. मी काही येत नाही बा, मला करताच नाहीत. मी माय बापाच्या घरी कामं नाही केले तर वावरातले, मला आता काय देईन कामं. अहो ते खाताचं पोतं जरासं लहानचंच आहे ना. खाताचं पोतं 40 किलोचा DAPचं आहे ना. तू मजुरा मागं जात नाही म्हणतं खाट टाकले. तिकून त्या मायचा काल फोन आला होता, पोरीले म्हणे वावरात न्यायचं नाही म्हणे. जसं काय तिच्या पोरीले ढुंगणाले काठीच रुतते आणि पायाले काठी रुतते. हे पोरगी मजुरा मागं जाऊ शकत नाही. पोरगी काय सांगू त्या मायले. फक्त तवाच म्हणे मीटिंग घेतली तेव्हा, का रे बाबू 2-4 बुढेबाडे होते. का रे बाबू 5 एकर वावऱ्या काय त्या घरी, महापुरीले चांगला ठेवशील काय? आणि पीक किती झालं तुले? घर किती मोठं आहे ते आलं? पण म्हणे माई पोरगी वावरात जाणार नाही. मग वावर काय लोणचं टाकासाठी विचारलं काय? जर मजुरा मागा राहत नाही तर दिमाग खराब करून राहिली. चल उचलते पोतून ठेवायच्यावर. ती माय काय म्हणते पाहतो मग, कशी येत नाही तर सांगतो मग. मी येत नाही तुम्हाला सांगून राहिली ना. मी वावरात आल्यानं सारी डोंबडी पडली. नुसते होईन वावरात नेलं मला. एक दिवस सांगता खोटं बोलून नेलं आणि 1 हप्ता मला वावरात नेलं घासटत. सारी काळी पडली मी वावरात जाऊ. मला त्या वावरातलं पाणी मला अजिबात भावत नाही. काय सारं कडसड पाणी लागते, वरचं पाणी पडते, त्या खालूनही पाणी येते. मी ते पाणी पित नाही, मी येत बी नाही बापा वावरात. तुम्हाला सांगून राहिली. तुम्हाला माहीत आहे ना माझी कंबर किती दुखते. तुम्हाला माहीत आहे मला कमरेचा त्रास आहे. कमरेचा पट्टा घ्यायला सांगितला डॉक्टरनं, तर ते नाही आणून देता आलं. नाही तिथं चाल म्हणते कंबरला वाकवाले. मग वावर कसं विचारलं त्या मायबापांना? वावर पाहिजे म्हणे. मग पहिलेच विचारायला पाहिजे. माई पोरगी वावरात येणार नाही, वावर विचारायला नाही पाहिजे. मग काय विचारलं वावर विचारच नाही आता. पचक खर्रे खाऊन थुकणारे आणि दारू पिऊन त्या नाली झोपणारे अशायले देणार आहे का पोरी? वावरवाल्याले दिल्या तर काय झालं विचारलं तर? कोणतं गलती केली, कोणता गुन्हा केला माझ्या आईबाबानं तुम्हाला वावर विचारलं तर? आता मी त्या आईला फोन करून सांगतो, तुम्ही वावर विचारलं ना, आता मी तुमच्या पोरीले वावरात नेईन का कामाले नेईन का होडत नेईन का चांगले काटेर होतं. आता काही मनाचं नाही. तुम्ही पहिलेच सांगितलं होतं ना वावर पाहिजे. आता मनात बिलकुल बोलायचं नाही. चल लवकर पटकन. अहो मी येत नाही म्हणून राहिली ना. तुम्हाला समजून नाही राहिली काय मराठीतली भाषा? इंग्लिशमध्ये सांगा लागते काय? कावा मी येत नाही ना. मजुराला घेऊन जा ना, पहा ना 2-4 बायका. दिवसभर टीव्ही पाहत राहत तेव्हा ती कंबर दुखत नाही काय दिवसभर? नाही दुखत माझी कंबर दिवसभर. TV पाहिल्यानं कंबर दुखत असते काय?
आणि वावरात कामाला आल्यानं ती कंबर दुखते पाय ना. घरची कामं कोण करते? घरी काय तुम्ही मोलकरींना ठेवले आहे काय? घरचे कामं करायला किती वेळ लागते? 12-2 वाजते मला एवढं मोठ्या घराचे कामं करायला. तुम्हाला समजते काय? घराचे कामं करून पहा मग सांगा. तुम्ही मजूर पहा आणि ते खाताचं पोतही न्या आणि तिकडे मजूर आले घेऊन जा. मला काही करावं लागत नाही. मी चालली आता. मी मस्त आराम करतो, झोपतो आता मी. जा तिकडे तुम्ही करत बसा काय करायचं आहे. मला काही सांगा. म्हणजे मजूर आली मग देऊ का मी 300 रुपये रोज? हे पहा, इकडे एखादी जरासं तेल आणून मागितलं डोक्याला लावाले तर ते तर नाही आणून देणं होत. सारी शेपटी पडत चालली माहिती केसायची. ते नाही होत. नाही होय नाही उठलं सुटलं वावरात काय आहे नाही गाडलं. अव तुला ते बसा तुम्ही. तुला त्या शेपटीची काळजी पडली, पण तुला असं वाटत नाही का सोयाबीन किती खराब होऊन राहिलं, पाणी येऊन राहिलं ना, खाट टाकायचं ना सोयाबीनला, तुला तुला त्या केसाची काळजी पडली? मग आता ह्या येऊन पडते तर मी काय करू? मी करू काय? ह्या येऊन पडून राहिला यायले सांगा ना मग. मी करू काय? एखादी बाई चाला बरं आपण खात दोघंही मिळून मजूर नका सांगू, आपले 1000 रुपये जाते, दोघं मिळून खाट टाकू दिवसभर. एवढ्या मोठ्या वावरात दोघांच्या शेण खाट टाकणं होते. किती खाट टाका तिथं? अर्धही नाही होणार म्हटलं एका दिवसात. आणि तू म्हणता 2-4 बायानं 2-4 माणसाने आणतं जराचं एका दिवसात बंद वावर होऊन जाईल म्हटलं. तू म्हणता हात भरते ह्या भरली दोनच बिचारा. हातानं सारं होऊन राहिलं काय? ह्या हाताले तुम्ही अजून 4-5 हात लावा ना. पा कसं होते भड तर करणं. मला सांगून राहिले तर तिथं कवाल्या करून राहिले. जा निघा नको. मजूर पहा म्हणतो तर ते नेट लागते, पैसे द्यायचं नेट लागते ना. का व मला मोठे इथं कथाना सांगून राहिले. त्या मजुराले तुम्ही 300 रुपये रोज द्यान. मला द्यान काय? मी घरची बाई होई म्हणून मला असंच द्यान सोडून. कधी तर 1 रुपया फेकून नाही मारत तुम्ही मला. 500 रुपये रोज पाहिजे तर मी येतो, नाही तर येत नाही. म्हणजे तुले रोज घरची बायको कधी म्हटलं माणसापासून रोज घेते का काम करायचं? आपल्याच घरचं वावर, आपल्या वावरातले पैसे घेते का काम करायचे? हो ना. घरादाराचंही करा, इकडं नवऱ्याचंही करा, इकडं लेकराचंही करा आणि फुकट काम करा. तुम्हाला बरी भेटली ना मोलकरणी, बिना पगारवाली बिना पैसेवाली. का ते पैसेच नाही घे म्हणजे बरोबर सट्टा खट्टा नोटा मोजून देता. मला द्या म्हणलं ते नेट लागते. घरची बायको कधी पैसे घेत? फेकून मारत बाई हा माणूस कधी. घरची बायको कधी पैसे घेत असते काय का वावरात काम करायचे? हा ना, नसते घेत ना पैसे. इकडे काटे जाऊ देतो, इकडे घरचंही काम करतो, तुमच्या लेकराचंही करतो, तुमचंही करतो आणि तिकडे फुकट काम करायला येतो तुमच्या वावरात. अजिबात नाही. पैसे द्या आणि 500 रुपये रोजी पाहिजे मला तर येतो, नाही तर येत नाही म्हटलं मी. जा तिकडे तुम्ही. बिन काय करावं तर म्हणजे घरच्या वावरात काम करायचे, हे पैसे मागून राहिले 300-400 रोज.